सासू आणि सुनेच्या भांडणाचं एक अतिशय अजब प्रकरण समोर आलं आहे। उत्तर प्रदेशातील आग्रा येथून हे अनोखं प्रकरण समोर आलंय। इथे एका सुनेनं तिच्या मध्यधुंद सासूला पनीर टिक्का आणि कोशिंबीर चकणा म्हणून खायला दिली नाही, तेव्हा घरात एकच गोंधळ उडाला। सुनेचा आरोप आहे की सासू रोज संध्याकाळी दारू पिते आणि चकण्यासाठी काहीतरी आणायला सांगते। तिने नकार दिल्यावर सासूने भांडण सुरू केलं आणि त्यामुळे सुनेचा संसार मोडण्याच्या मार्गावर आहे। सुनेनं या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केल्यावर हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे वर्ग करण्यात आलं। मिळालेल्या माहितीनुसार आग्राच्या लोहामंडी भागातील एका तरुणीचा विवाह रामबाग भागातील तरुणाशी वर्षभरापूर्वी झाला होता। या तरुणाची सरकारी रुग्णालयात नोकरी आहे। लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत चाललं, पण 2 महिन्यानंतर सासू आणि सून यांच्यात भांडणं सुरू झाली आणि भांडणाचं असं कारण समोर आलं की लोक आश्चर्यचकित झाले। सुनेचा आरोप आहे की तिची सासू रोज संध्याकाळी दारू पिते, इथपर्यंतही ठीक आहे, परंतु ती दारूसोबत चकणा म्हणून पनीर टिक्का आणि इतर पदार्थांची मागणी करते। सुरुवातीला सुनेनं सासूची आज्ञा पाळली, पण सुनेनं रोज दारू पिण्यास नकार दिल्यानं भांडण सुरू झालं। सासूने बऱ्याचदा सांगूनही सुनेनं पनीर टिक्का आणि सॅलड बनवून दिलं नाही, यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली आणि भांडण झालं। यानंतर सून तिच्या आईवडिलांच्या घरी गेली। हे प्रकरण मिटताना दिसत नसल्याने अखेर सुनेने सासू सासऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार केली। हे प्रकरण कुटुंबाशी संबंधित असल्यानं पोलिसांनी ते कुटुंब समुपदेशन केंद्राकडे वर्ग केलं असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे।